शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी असा हेल्दी असा पिझ्झा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, जी तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. खायला खूप टेस्टी झाला होता आणि असं वाटतही नव्हतं की मी ते चपातीच्या पिठाने ते रेसिपी बनवली आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. एक चपाती जशी आपण लाटतो त्या साईडचा गोळा घेतला होता, चपातीचं पीठ घेतलं होतं आणि ती चपाती दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी गोल आकाराची लाटून घेतली मी. आणि त्यावर आपण चीज स्लाइस ठेवूया. कोणत्याही कंपनीचं यूज करू शकता तुम्ही. आता या प्रकारे आपण चीज स्लाइसवर चारी बाजूनी चपाती अशी त्याच्यावर टाकूया आणि दोन्ही साईडनी पुन्हा आपण चपाती व्यवस्थित आपण लाटून घेऊयात. चपाती व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि ज्या साईडचा तुम्हाला पिझ्झा पाहिजे त्या साईडची तुम्ही चपाती लाटून घ्या. जे आतमध्ये आपण चीज टाकलं होतं ते बघा व्यवस्थित सगळीकडे चपातीमध्ये गेलं आहे. आता ही आपण थोडीशी नॉर्मल आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्तही भाजायची नाही, एकदम नॉर्मल थोडीशी भाजून घ्यायची. मुलांसाठी घरात झटपट होणारी रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे. मैदा न खाता जर या प्रकारे आपण चपातीपासनं पिझ्झा तयार केला तर खूप छान पण लागतो. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण चपाती भाजून घेतली. एकदम थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही पॅनवर तव्यावर पण भाजून घेऊ शकता. आता ती चपाती आपण काढून घेऊया. माझ्या त्या पॅनमध्ये ती व्यवस्थित बसत नव्हती. तुम्ही तव्यावर पण ती भाजू शकता. आता एका स्पूननी काट्या चमच्यानी त्याला आपण असे हे करून घेऊया, म्हणजे आपली चपाती फुगू नये म्हणून होल पाडून घेऊयात आपण. आता होल पाडून झाले. पिझ्झा सॉस आहे तो मी लावते. थोडीशी मेयोनीज पण ॲड करते त्याच्याबरोबर. मेयोनीज आणि पिझ्झा सॉस व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पूर्ण चपातीवर ते लावून घ्यायचं. मी ऑलरेडी इथं आवडीच्या भाजी कट करून ठेवले होते. तुम्हाला जी भाजी आवडते ती तुम्ही ॲड करू शकता. मुलांना जी भाजी आवडते ती तुम्ही आरामात त्यामध्ये ॲड करू शकता. असे तर मुलं भाजी खात नाही, तर ते पिझ्झावरचे तरी भाजी ते खाऊ शकतात. व्यवस्थित बघा सगळीकडं मी लावून घेतले पिझ्झा सॉस आणि मेयोनीज. आता त्यावर आपण चीज टाकूयात. मी तर अमूलचं चीज यूज केलं होतं. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या. व्यवस्थित आता चीज आपण टाकून घेऊया चपातीवर. आणि त्यावर आता आपण आवडीनुसार भाजी लावूया. मी इथं टोमॅटो घेतले होते. टोमॅटो सगळीकडं व्यवस्थित ठेवते. शिमला मिरची घेतली होती कट करून त्याच साईजची, ती पण मी त्याच्यावर ठेवते. थोडंसं लांब लांब भाज्या ठेवायच्या, म्हणजे ते खाताना एका बाईटला एक भाजी आपल्याला आरामात ती भेटते. म्हणजे ते टोमॅटो असो किंवा शिमला मिरची, कांदा काही पण ऑप्शनल आहे. तुम्ही ह्याच्यावर स्वीट कॉर्न पण टाकू शकता, मशरूम पण टाकू शकता, पनीर पण टाकू शकता. पण मी घरात जे अवेलेबल होतं ते वापरले. आता मी कांदा पण त्याच साईडचा चिरून घेतला होता, तो पण ॲड करते. कांदा व्यवस्थित सगळीकडे आता लावून घेतला आहे, म्हणजे पूर्णच भाज्या लावून घेतल्यात. आता वरून आपण मोझरेला चीज ॲड करूया. म्हणजे एकदम बाजारात जसं भेटतो तसं ते मोझरेला चीजने तो पिझ्झा छान खायला पण छान लागतो आणि दिसायला पण तेवढाच छान दिसतो.
पूर्ण तुम्हाला जेवढं चीज आवडतं तुम्ही तेवढं चीज त्याच्यात वापरू शकता. मी छानपैकी पूर्ण चपातीवर तो चीज ॲड केलं होतं. खाली पडलेलं चीज पण मी त्या चपातीवर टाकले. वेस्ट आपल्याला काहीच नाही करायचं. आता ही चपाती आपण अद्दर उचलूया. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडी छोटी पण चपाती करू शकता, पण मी व्यवस्थित उचलली होती चपाती. आणि ती आता एका पॅनवर मी थोडंसं बटर किंवा ऑइल तेल पण लावू शकता आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनटातच हा पिझ्झा एकदम तयार होतो. एकदम खालून कुरकुरीत झाला होता पिझ्झा आणि खूप टेस्टी लागत होता. 10 मिनटानंतर चीज एकदम मेल्ट झाले व्यवस्थित आणि खालून आपली चपाती पण एकदम क्रिस्पी झाली होती. बघा व्यवस्थित पिझ्झा आता म्हणजे पिझ्झा व्यवस्थित पॅनमधनं पण काढला आहे. तो आता ठेवते मी एखाद्या म्हणजे प्लेटमध्ये पण ठेवू शकता. त्याच्यावरनं ऑर्गॅनो चिली फ्लेक्स आता ॲड करते मी. तुम्हाला आवडत असेल, मुलांना आवडत असेल तरच टाका, नाही टाकलं तरी तसाच खायला पण खूप छान लागत होता. ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले. माझ्याकडे पिझ्झा कटर नव्हता म्हणून मी सुरीने चाकूने ते कट केलं आहे पिझ्झा. एकदम अद्दर तो पिझ्झा कट पण होत होता आणि खालून इतकं छान ती चपाती एकदम क्रिस्पी झाली होती. खूप टेस्टी लागत होता पिझ्झा. चीज पण आपलं व्यवस्थित मेल्ट झाले. दिसायला पण किती छान दिसतोय. आता एक पिझ्झाचा एक बाईट तुम्हाला तोडून दाखवते. चीज पण आपलं किती व्यवस्थित मेल्ट झालं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि